नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे पडीक. हे बघ, हारवाल्याची ऑर्डर सुद्धा फायनल झाली आहे. आजीला मोगऱ्याची फुलं खूप आवडतात ना, मग त्याचाच सुंदर हार ठरवला आहे. आणि डाळिंबी रंगाची फिकट गुलाबी पैठणी, ती देखील आज फायनल झाली. एक तन्मणी, आज येईल ते कुरिअर. आजी एकदम खुश आहेत रे. मला फार समाधान वाटतं त्यांना पाहून. असं म्हणत रेवाने डोळ्यांच्या कडांमध्ये आलेलं पाणी अलगद टिपलं. तसा सर्वेशने तिचा हात हातात घेतला. खरं तर तुझ्यामुळं हे सगळं छान होतंय. तू उभं केलंस आजीला, नाहीतर आम्ही हारलो होतो ग. म्हणून तर चिडचिड करून आई, काकू, वहिनी सगळ्यांनी बोलणं सोडून दिलं होतं तिच्याशी. सांभाळून घेत होते तिला सगळे, पण उभं करू शकत नव्हते. पडीक भिंतीसारखी झाली होती ग ती या घरात. अस्तित्व तर होतं, पण ढासाळलेलं. मनोरुग्ण म्हणून त्याही भरपूर गोळ्या झाल्या, पण काही गुण आला नाही. खरं तर जिच्या अंगाखांद्यांवर खेळलो त्या आजीला असं पाहून जीव कासावीस व्हायचा ग. आपल्या लग्नानंतर तुला हे सगळं सांगायचं होतं, पण तुझ्या हातावरची मेहंदी नाही गेली आणि मला ऑफिसचा कॉल आल्याने लंडनला जावं लागलं. मला सतत वाटायचं तुला म्हणावं, तू बघ आजीशी बोलून, पण परत वाटलं नवीन आहेस या घरात, थोडं रुळलीस की सांगू. पण रेवा, 4 महिन्यात तू तर सगळंच बदललंस. तू आलीस आयुष्यात माझ्या आणि खूप काही दिलं. थँक्स हा शब्द अपुरा आहे त्यासाठी. तशी शून्यात हरवत रेवा म्हणाली, मला ना लहानपणापासूनच आजी हे घरातलं पात्र खूप आवडायचं. पण माझं दुर्दैव दोन्हीकडे आजी नाही. वाड्यातल्या मैत्रिणीची आजी जीव लावायची, पण ते सुरकुतलेले हात, तो मायेचा स्पर्श, तो मात्र खूप हवाहवासा वाटायचा मला. मला ना सर्वेश अगदी असं भरलेलं घर मिळावं म्हणून मी हरितालिकेच्या महादेवाला कायमच प्रार्थना करायचे. खूप शिक्षण, पदव्या असल्या तरी ह्या निसर्गनिर्मितीच्या मास्टरवर माझा विश्वास आहे. आपली प्रार्थनाही या वातावरणात पोहोचून कधीतरी आपल्याला त्याचे रिटर्न्स देते, हे सुद्धा मी खूपदा अनुभवलं आहे. तुझ्या घरातला प्रवेश हा माझ्या आयुष्यातलं फार सुंदर वळण होतं. प्रायव्हसीच्या नावाखाली एकट्यानेच जगायचे, आनंद लुटायचे, जीव लावणारी माणसं अंतरावर ठेवायची. तोंड देखला पाहुणचार करत पुन्हा नंतर साधा चौकशीचा फोन देखील करायचा नाही. हे असलं तुटक वागणं मला नकोच होतं. मला हवी होती माणसं. भरभरून प्रेम करणारी, चिडणारी, रागावणारी, परत समजावून जवळ घेणारी, खळखळून हसणारी, बरणीतल्या लोणच्याच्या फोडींसारखी एकमेकांच्या प्रेमाने खारवून जाऊन एकत्रच आयुष्यात मुरण्याचा आनंद घेणारी. ती सगळी सापडली तुझ्या घरात. फक्त आजी मात्र खटकली. अशी का झाली असेल ती? प्रत्येकाकडून जाणून घेतलं. मग कळलं आजोबांनी ह्या प्लॉटवर बांधलेलं हे अपार्टमेंट. कारण तर कळलं, पण ह्यावर आजीशीच बोलायचं असं ठरवलं. 1-2 दिवस बळजबरी आजीच्याच खोलीत झोपले. आजी गप्प, सुन्न, नेहमीसारखी. सासूबाई म्हणाल्या, अगं नको नादी लागूस त्यांच्या, नाही बोलणार त्या. काय मनात घेऊन अशा झाल्या आहेत कोणास ठाऊक, पण मी काही नाद सोडला नाही. आजी एकसारखी जिथे टक लावून बघते तिकडे मी बघायला लागले. आजीच्या त्या खिडकीतून तर मला दिसतं ते मागचं जुनं घर, जिथं त्यांचं आयुष्य गेलं. मग मला लक्षात आला त्यांच्या मनाचा सल. मग मीच मागे गेले आपल्या कामवाल्या मावशींना घेऊन. त्यांच्याकडून दारासमोर वाढलेलं गवत काढलं, ओटा स्वच्छ केला आणि आजीला बळजबरी तेथे घेऊन गेले. चहाचे कपही नेले. आधी आजी गप्पच होत्या, मग मीच बडबड करत सुटले. त्या पडक्या घराच्या खिडकीतून डोकावत म्हटलं, इथं देवघर होतं का? शेंद्री कोनाडा दिसतोय.
तसं त्या बोलायला लागल्या. हो, तिथे माझ्या विठूची मूर्ती होती काळीभोर. घराचे वाटे झाले, ही खोली आपल्या वाट्याला आली तेव्हाच ह्यांना म्हटलं होतं, मला इथे छोटंसं विठूचं मंदिर करू द्या. पण हे फार नास्तिक होते. मला म्हणाले, तुझा विठूच देऊन टाक कोणाला तरी. मला फार वाईट वाटलं ग. कष्टात दिवस काढून ह्यांच्या संसाराला हातभार लावला आणि माझी मेलीची मागणी ती काय, फक्त एवढी. कारण घराचं बाकी सगळं डिझाईन बिल्डर आणि पुढची पिढी यांना सोपं जाईल तसंच करणार. मला त्याचं काहीच वाटत नव्हतं ग. पण माझ्या विठूवर का एवढा राग? खरं तर सगळ्यांनी मला समजावलं. लेक, सून सगळे म्हणाले, बांधू छोटंसं देऊळ, पण नाहीच ऐकलं. ही जागा जी कधी काळी शेण सडा करून मी प्रसन्न करायचे, जिथे मिणमिणता दिवा मनाला प्रकाशित करायचा, तिथे हळूहळू सगळं पडीक झालं ग. अंधार पसरला. हे गेले, पण जाईपर्यंत एकदा सुद्धा म्हटलं नाही की मी तुझी ही इच्छा पूर्ण केली नाही. वाईट वाटलं. ज्याच्यासोबत आयुष्य गेलं त्याला एवढीही खंत वाटू नये. विठ्ठल मात्र तसाच आहे माझ्याजवळ, जपलेला. छोटी रखुमाई पण आहे, ट्रंकेत बसलेली. आजी परत शून्यात गेली. त्या जागेची ही जादू होती का, असं मला वाटलं. मग मी रोजच आजीला तेथे नेत होते. आजी उलगडत गेली. फार छोट्या अपेक्षा घेऊन ह्या बायकांनी संसार केले असतात रे. आणि मग त्याचे सल असे उतारवयात येत असतील मनात. आजीला माहेरवरून आणलेला तन्मणी आजोबांच्या एका उद्योगात विकावा लागला म्हणे. तुला डाळिंबी पैठणी घेऊ असं नुसतेच म्हणत राहिले होते, अशी तक्रारही होती आजीची. बऱ्याच गमती जमती सांगितल्या, पण एक मात्र आजी खरं बोलली. जोडी विरुद्ध होती आमची. ते नास्तिक तर मी देवभोळी. त्यांचा कष्टावर विश्वास होता, पण काही उद्योग करायला गेले तर मी नामस्मरण सोडत नव्हते. विरुद्ध असलो तरी संसाराला पूरक होतो. म्हणूनच तर इथपर्यंत आलो. आज हे वैभव पाहायला मिळालं, असं म्हणत आजी गोड हसली. मला म्हणाली, तुला दाखवते माझे विठ्ठल रखुमाई. आजीने ट्रंक उघडली. त्यात आजीचा त्या काळी दुसरी पास दाखला दिसला. त्यावर जन्मतारीख दिसली. आजीचा 81वा वाढदिवस. मग ठरवून टाकलं सगळी हौस करू. सगळ्यांशी बोलले. सगळे खुशीत तयार झाले. बाबा तर म्हणाले, माझ्या बाबाने नाही दिलेलं गिफ्ट मीच देतो तिला. म्हणून तर तू सकाळी मागे जाऊन बघ, मस्त छोटंसं देऊळ बांधलं आहे त्यांनी. आजीला वाढदिवसासाठी हे मोठं सरप्राईज आहे. सध्या तिची खिडकी मीच बांधकाम करण्यापूर्वी बंद केली. म्हटलं पलीकडं नवीन इमारत होते आहे, त्याची धूळ येईल खोलीत. रोज म्हणतात खिडकी कधी उघडायची. मला तर फार छान वाटते आजीला आनंद देताना. सर्वेशने परत तिला जवळ घेतलं. मला पण अशीच बायको हवी होती, माझ्या आजीपासून माणसं जपणारी. मी हरितालिका नव्हतो करत, पण आजीजवळची ती रखुमाई मला वाटायचीच कौतुकास्पद. खांद्याला खांदा लावून उभी असलेली. मग मीही प्रार्थना करायचो, विठ्ठलाची भक्त सांभाळणारी त्याची रखू तशी आपल्याला मिळावी, आपली माणसं सांभाळणारी. आणि मग तुझ्या प्रार्थना रिटर्न्सचा फॉर्म्युला चालला की ग मस्त. म्हणून तर तू आलीस माझ्या आयुष्यात, असं म्हणत त्याने तिला आपल्या कुशीत ओढलं. तशी ती लाजत म्हणाली, चल मला आणखी खूप कामं आहेत. ती पळाली. सकाळपासून जरा जास्तच गडबड जाणवली तसं आजी म्हणाली, रेवा अगं काही कार्यक्रम आहे का आज? फुलांचे सुवास येत आहेत, बारीक सनई सुद्धा वाजतेय ग. रेवा म्हणाली, हो आहे कार्यक्रम, आणि त्यासाठी मी तुम्हाला माझ्या हाताने आवरून देणार. असं म्हणत डाळिंबी पैठणी तिने समोर धरली. आजी हरखलीच. अगदी तिला हवी तशी ती पैठणी, नऊवारी. रेवाने सगळं छान आवरून दिलं.
रेवाची सासू मदतीला आली. तन्मणी घातल्यावर तर आजीसारखी तिला हातात घेऊन निरखत होती. आजी आज कशालाच नाही नको असं म्हणत नव्हती. आजीला हॉलमध्ये आणलं. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणत फुलं उधळली आजीच्या डोक्यावर. रेवाचे सासरे म्हणाले, आई, नातसुनेने केलेला थाट आवडला का? आजी अगदी भरभरून म्हणाली, हो, खूप आवडला. सर्वेश म्हणाला, आजी, अगं खरं गिफ्ट तर बघ अजून, म्हणत सगळे मागच्या पडीक घराकडे निघाले. आजी हसत म्हणाली, अगं रेवा, आपली चहा पिण्याची जागा सगळ्यांना सांगितलीस का? तिथेच सगळ्यांनी चहा घ्यायचा का आज? कशाला चाललो आपण पडीक घराकडे? तेवढ्यात समोरचं दृश्य बघून आजी स्तब्ध झाली. डोळे झरझर वाहायला लागले. पडीक जागा हरवली होती. तिथे उभे होते टुमदार देऊळ आणि त्यात आजीचे विठू रखुमाई. बाजूला चकचकीत पितळी समई, तिच्या ज्योतीचा प्रकाश काळ्याभोर विठूवर प्रसन्नता आणणारा, अगदी तसाच जसा आता आजीच्या चेहऱ्यावर. रेवा म्हणाली, आजी, हे तुमच्या आवडीचे मोगऱ्याचे दाट हार. घाला त्यांना. वाढदिवस झाला खरा साजरा. आजी आनंदाने इतकी रडत होती की मध्येच सगळं धुसर होत होतं. सावळा विठू तिच्याकडे पाहून हसतोय असा तिला भास झाला. तिने थरथरत्या हाताने हार घातले. सर्वेशला आठवली आपल्या लग्नाआधीची पडीक आजी आणि आजची आजी. अगदी या विठ्ठलासारखी प्रसन्न झालेली. मोगऱ्याने आपलं दरवळणं सुरू केलं होतं, जसं पडीक जागेने आणि पडीक माणसाने. रेवा सर्वेशजवळ येऊन म्हणाली, नक्कीच आजी विठूला ह्या देवळाची प्रार्थना नेहमी करत असेल, म्हणून तर युनिव्हर्सने तिची प्रार्थना पूर्ण केली. सर्वेश म्हणाला, मीही प्रार्थना केली आहे तुला या क्षणी मिठी मारण्याची. रेवा एकदम हसली. त्याला एक धक्का देत ती पळाली. सर्वेश तिला बघतच राहिला. मनात म्हणाला, तू अशीच उत्साही राहा, अगदी पडीक जागाही चैतन्यमयी करणारी. त्याला या विचाराक्षणी जाणवलं, विठ्ठलाजवळची रखुमाई त्याला बघून हसत होती. मोगऱ्याची दरवळ आता जास्तच जाणवत होती. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही हृदयस्पर्शी कथा? या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.